फॉरेन मध्ये इंडियन्स बद्दलचं हे मत खरंच इतकं वाईट होत चाललंय का? Oh no 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 touching, no touching, no touching. Where are you touching her? What the hell? First move, I'm gonna beat your ass. You hear me? 2 कदम की दूरी पे डस्टबिन है, फिर कहते हैं इनको यमुना साफ चाहिए। Record everyone. Why is he eating? This video of a group of Indian tourists dancing at a popular tourist attraction in Thailand has been going viral, with many criticizing their behavior. You've seen these brown stains in London. I'm spending my day counting them. 인도네시아 도이메 खरंच आपण इंडियन्स इतक्या बेसिक गोष्टी सुद्धा पाळत नाही आहोत का? आणि आता तर सोशल मीडियावर या गोष्टींबद्दल उघडपणे बोललं जात आहे. आणि अशाच एका गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी मृणाली महेश ओरसकर लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज रेडिट, ट्विटर किंवा इंस्टाग्रामवर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही बघितलात तर तिथे सगळीकडे तुम्हाला एकच प्रश्न दिसतो. इंडियन टुरिस्ट इतक्या मोठ्याने का बोलतात? भारतीय लोक रांगेत का उभे राहत नाहीत? आणि परदेशात नियम पाळणे भारतीयांना का जमत नाही? इतके भारतीय पर्यटक परदेशात जाऊन वाईट वागतायत का? असा एक रेडिट पोस्ट व्हायरल झाला होता आणि त्याच्यावर हजारो कमेंट्स आल्या. पण त्यात धक्कादायक गोष्ट ही होती की अनेक भारतीयांनी सुद्धा या टीकेला समर्थन केले होते. आता याचा अर्थ काय की फक्त फॉरेनर्स ही तक्रार करत नाहीयेत, तर आपण सुद्धा मान्य करतोय की आपण बेसिक रूल्स पाळत नाही. गेल्या एका वर्षात इंडियन टुरिस्ट संबंधित अनेक घटना जगभरात चर्चेत आल्या. थायलंडमध्ये रांगेत न उभे राहता बॅग्स ठेवून अडवणाऱ्या भारतीयांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. तेव्हा लोकांनी थेट म्हटलं, हा सिव्हिक सेन्स नाही. बँकॉकमध्ये तर एका 41 वर्षाच्या भारतीय माणसाने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला, त्याला अटक झाली आणि त्या अरेस्टचा व्हिडिओ जगभर व्हायरल झाला. थायलंडमधल्याच एका पर्यटन स्थळी भारतीय पर्यटक नाचताना दिसले. काहींनी तो व्हिडिओ आनंदाने पाहिला, पण अनेकांनी त्या जागेचे नियम समजवण्याबद्दलचे कमेंट सुद्धा केले. या सगळ्या लोकल मीम्स नाहीत, हे इंटरनॅशनल लेवलवर शेअर झालेले व्हिडिओज आहेत आणि ते भारताची प्रतिमा फार वाईट करत आहेत. ही गोष्ट थायलंड पुरती नाही. अबुधाबीच्या एअरपोर्टवरती एका शांत लाऊंजमध्ये एक इंडियन फार मोठ्याने बोलत होता. अनेक लोकांनी त्यांना वारंवार थांबवण्याचा प्रयत्नही केला. And the bartender has repeatedly told his gentleman to lower his volume. He's speaking extremely loudly. पण तो थांबला नाही. फिनलंडमध्ये ट्रेनच्या क्वाईट कंपार्टमेंटमध्ये मोठ्याने बोलणाऱ्या लोकांवर पोस्ट सुद्धा व्हायरल झाली आहे. सिंगापूरच्या चांगी विमानतळावर भारतीय प्रवेशांच्या गोंगाटावर अनेकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे. ऑस्ट्रियामध्ये रस्त्यावर गरबा करणाऱ्या भारतीयांवरतीही चर्चा झाली. संस्कृती की नियमभंग हा वाद देखील झालाय. हे वेगवेगळ्या देशांतील प्रकार आहेत. युरोप, एशिया, अमेरिका म्हणजे ही एका ठिकाणाची तक्रार नाही, हा एक पॅटर्न क्रिएट होतो. असं का होतं? उत्तर थोडं कडू आहे. भारतीयांना बेसिक सिव्हिक सेन्सची कमतरता. सिव्हिक सेन्स हा शब्द ना थोडा जड आहे, पण एक बेसिक गोष्ट आपली ह्याच्या मागची लक्षात आली तर सगळं सुरळीत होईल. भारतामध्ये जे वागणं रोजचं आहे तेच वागणं फॉरेनमध्ये चुकीचं ठरतं. कचरा याचं स्पष्ट उदाहरण आहे. भारत दरवर्षी 62 मिलियन टन पेक्षा जास्त कचरा तयार करतो, पण कचरा वेगळा करणं अजूनही कमी आहे. रस्त्यांवर कचरा टाकणं, गाडीतून कचरा फेकणं, रेल्वे ट्रॅक किंवा नद्यांमध्ये कचरा टाकणं यावर फारसं कोणी बोलतच नाही. पण लंडन मधला हा एक व्हिडिओ पहा. You've seen these brown stains in London. I'm spending my day counting them. भारतीय लोक तेथेही तसंच वागतायत जसं ते आपल्या देशात वागतात. वाहतुकीचं वर्णन हा त्याचा दुसरा आरसा आहे. भारतामध्ये दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक रोड ऍक्सिडेंटचे अपघात होत आहेत. हे जगातल्या सर्वाधिक आकड्यांपैकी एक आहे. गरज नसताना हॉर्न, लेन तोडणं, सिग्नल तोडणं, उलट्या बाजूने गाडी चालवणं, रागात ड्रायव्हिंग करणं, हे सगळं लवकर पोचण्यासाठी. मनात फक्त एकच विचार असतो, मी नियम पाळले तर अडकेन.
एका जागतिक न्यूज हँडलने हे स्पष्ट दाखवले. रामपूरमध्ये एका पोलिसांची जीप आणि ट्रक हिचा अपघात झाला. पोलिसांची जीप चुकीच्या पद्धतीने टर्न घेत होती. या अपघातात पोलीस ड्रायव्हरचा सुद्धा मृत्यू झाला. तर जरा विचार करा, जे नियमांची सुरक्षा करतात तेच नियमभंग करतायत. रांगेबद्दल तर बोलायलाच नको. मंदिरं, एअरपोर्ट, तिकीट काउंटर, सरकारी ऑफिसेस तर पुढे घुसणं तर अगदी सामान्य आहे. नियम पाळणाऱ्याला अगदी वेड्यात काढलं जातं आणि त्याची चेष्टा पण केली जाते. सार्वजनिक वाहतुकीचं पण तेच आहे. ट्रेनमध्ये चढताना गर्दी, दार अडवणं, आरक्षित असलेली सीट बळकावणं, मोठ्याने फोनवर बोलणं आणि इयरफोन शिवाय व्हिडिओ पाहणं. कारण शांतता आणि वैयक्तिक जागा ही आपली जबाबदारी मानली जात नाही. पण या सवयी पासपोर्ट बदलल्यावर नाहीशा होत नाहीत. त्या माणसासोबतच प्रवास करतात. फरक इतकाच असतो की फॉरेनमध्ये नियम कडक असतात. सिंगापूर, जपान, फिनलँड, UAE मध्ये कचरा टाकल्यावर दंड. शांत जागेत शांत राहावंच लागतं. रांगेत शिस्त ही पाळावीच लागते. गोंगाट केलात तर लगेच तुम्हाला टार्गेट केले जाते. वाहतुकीचे नियम मोडले तर शिक्षा सुद्धा ठरलेली आहे. म्हणूनच भारतीय ऍडजस्टमेंट कल्चर नियमांच्या देशात गेल्यावर चालतच नाही. म्हणून शिक्षित भारतीय सुद्धा अनेकदा या वादाच्या मध्यभागी असतात. एका भारतीयाने लिहिलेले ट्विट हे सगळं काही सांगून जातंय. ही एक सवय नाही, हा आजार आहे. जोपर्यंत नागरिकांची शिस्त बदलत नाही तोपर्यंत आपण विश्वगुरू बनू शकत नाही. तेच भारतीय परदेशात नियम पाळतात आणि तेच भारतीय भारतात उतरताच पुन्हा कचरा टाकायला लागतात. हे वाक्य टोचतं कारण हे खरं आहे. आपल्याकडे वाईट वागणूक सहन केली जाते. कधी कधी तर तिला शहाणपणा पण म्हटलं जातं. मुले मोठ्यांना बघतात, नियम तोडताना पाहतात आणि तेच शिकतात. म्हणून जेव्हा जग प्रतिक्रिया देतं तेव्हा आपल्याला राग येतो. पण अनेक वेळा हा राग नसतो, तो आपल्याच वागणुकीचा प्रतिसाद असतो. खरं सत्य हे आहे की भारताची प्रतिमा ट्रोल्समुळे खराब होत नाही, तर ती आपल्या रोजच्या वागणुकीमुळे तयार होत आहे. मग बदल कसा करणार आणि आपण त्याच्याबद्दल काय केले पाहिजे? पहिलं, सिव्हिक सेन्स ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. दुसरं, नियम लागू झाले पाहिजेत. शिक्षा नसेल तर नियम कुणीही पाळत नाही. तिसरं, घर आणि शाळांनी चुकीचं वागणं एक्सेप्ट करू नये. चौथं, चुकीच्या वागण्याला संस्कृतीच्या नावावरती समर्थन देऊ नका. लक्षात ठेवा, परदेशात जाणारा प्रत्येक भारतीय हा त्या देशासाठी भारताचा चेहरा असतो. एक वाईट अनुभव स्टिरियोटाइप बनतो, पण 10 चांगले अनुभव कुणालाच दिसत नाहीत. म्हणून निवड सोपी आहे. आपण इथेच सुधारायचं की जगाला पुन्हा पुन्हा समजवत बसायचं? जर तुम्हाला हा विषय महत्वाचा वाटत असेल तर तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि अशा खऱ्या विचार करायला लावणाऱ्या बातम्या ऐकण्यासाठी लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि हा मुद्दा जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करा. कारण चर्चा झाली तरच बदल होतो.